हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर लर्न विथ उज्ज्वला युट्यूब चॅनल. आज आपण शिकणार आहोत इंग्रजीमध्ये थँक्यू कसे म्हणायचे. इंग्रजीमध्ये आभार व्यक्त करण्याचे भन्नाट प्रकार आज आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या लर्न विथ उज्ज्वला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओची माहिती मिळू शकेल. तर चला सुरू करूया. इंग्रजीमध्ये थँक्यू म्हणण्याचे खूप सारे प्रकार आहेत. फर्स्ट, धन्यवाद. धन्यवाद मराठीमध्ये आपण ज्याला धन्यवाद असे म्हणतो त्यालाच इंग्रजीमध्ये म्हटले जाते थँक्यू. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवादला इंग्रजीमध्ये म्हणतात थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला कुणाचे मनापासून धन्यवाद करायचे असेल तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात हार्टफेल्ट थँक्स, म्हणजेच मनापासून धन्यवाद. तुमचे आभार. तुमचे आभार याला इंग्रजीमध्ये म्हणतात आय एम थँकफुल टू यू. आय एम थँकफुल टू यू. नंतर खूप खूप आभार. खूप खूप आभार. खूप खूप आभारला इंग्रजीमध्ये म्हणतात मेनी मेनी थँक्स. मेनी मेनी थँक्स म्हणजे खूप खूप आभार. नेक्स्ट, जर तुमची कुणी मदत केली तर त्याला मदतीबद्दल धन्यवाद तुम्हाला द्यायचं असेल तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात थँक्यू फॉर हेल्पिंग. काय म्हणतात? थँक्यू फॉर हेल्पिंग, और यू कॅन से थँक्यू फॉर युअर हेल्प. थँक्यू फॉर युअर हेल्प. मदतीबद्दल धन्यवाद. मदतीबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला कुणी वेळ दिला, तुम्हाला त्यांच्या वेळेबद्दल धन्यवाद द्यायचा असेल, म्हणजेच तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद असे म्हणायचे असेल तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू फॉर युअर टाइम. तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद. जर तुमचे कोणी सहकार्य केले व त्या सहकार्याबद्दल तुम्हाला समोरच्या व्यक्तीला धन्यवाद म्हणायचं असेल तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात थँक्यू फॉर युअर सपोर्ट. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. नंतर मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. म्हणजेच जर कुणी तुमची मदत केली असेल वर त्या मदतीबद्दल तुम्हाला समोरच्या व्यक्तीला धन्यवाद बोलायचे असेल तर इंग्रजीमध्ये कसे लिहिणार तुम्ही? कसे धन्यवाद करणार त्या व्यक्तीचं इंग्रजीमध्ये? थँक्यू फॉर हेल्पिंग मी. थँक्यू फॉर हेल्पिंग मी. मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट, मी खूप आभारी आहे. मी खूप आभारी आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल. आय एम व्हेरी ग्रेटफुल. मी खूप आभारी आहे. तुमची खूप
मदत झाली, धन्यवाद. तुमची खूप मदत झाली, धन्यवाद. हेच इंग्रजीमध्ये कसे म्हणायचे? तुमची खूप मदत झाली, धन्यवाद. कसं येणार हे वाक्य इंग्रजीमध्ये? You help a lot, thank you. You help a lot, thank you. तुमची खूप मदत झाली, धन्यवाद. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल तुम्ही इथे त्यांचे धन्यवाद करत आहात. नेक्स्ट, मनःपूर्वक आभार. मनःपूर्वक आभार. सिन्सिअर थँक्स. कसे म्हणणार? सिन्सिअर थँक्स. मनःपूर्वक आभार. नेक्स्ट, तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. कुणी तुम्हाला मार्गदर्शन केले व त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करायचं असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये कसं करणार? थँक यू फॉर युअर गायडन्स. मार्गदर्शनला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो गायडन्स. सो काय येणार सेंटेन्स? थँक यू फॉर युअर गायडन्स. थँक यू फॉर युअर गायडन्स. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. नेक्स्ट, तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. कुणी तुम्हाला जर काही सल्ला दिला व त्याबद्दल तुम्हाला त्यांचे आभार मानायचे असेल तर इंग्रजीमध्ये कसे मानणार? सल्ल्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो ॲडवाइस. थँक यू फॉर युअर ॲडवाइस. थँक यू फॉर युअर ॲडवाइस. तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट, मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद. मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद. कसं लिहिणार हे वाक्य इंग्रजीमध्ये? मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणजेच सपोर्ट. साथ म्हणजेच सपोर्ट. कसं येणार हे वाक्य? थँक यू फॉर सपोर्टिंग मी. Thank you for supporting me. Thank you for supporting me. मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट, एवढं केल्याबद्दल धन्यवाद. एवढं केल्याबद्दल धन्यवाद. हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं म्हणणार तुम्ही? एवढं केल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर डुईंग सो मच. थँक यू फॉर डुईंग सो मच. एवढं केल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर डुईंग सो मच. नेक्स्ट, मला आठवल्याबद्दल धन्यवाद. मला आठवल्याबद्दल धन्यवाद. आठवणे. आठवणेला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो? टू रिमेंबर. काय शब्द आहे आठवणेला? टू रिमेंबर. हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं येणार? थँक यू फॉर रिमेंबरिंग मी. Thank you for remembering me. मला आठवल्याबद्दल धन्यवाद. मला आठवल्याबद्दल धन्यवाद. Thank you for remembering me. Next, तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. Thank you for your love. Thank you for your love.
अशाच प्रकारे इंग्रजी शिकण्यासाठी आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.